नमस्कार मित्र हो. आज महत भाग्याचा दिवस. परमपूज्य राजेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबच्या श्रोत्यांना जाणीवपूर्वक महत् प्रयत्नानं विजेचा कडकडाट, पाऊस, बिझी शेड्यूल असताना ते आम्हाला आज गुढीपाडवा म्हणजे काय, त्याचं वैज्ञानिक आध्यात्मिक दृष्टिकोन, पंचांग म्हणजे काय, मग गुढीपाडवा कसा साजरा केला जातो, गुढी का उभी केली जाते, या विविध पैलू हे आपण फक्त घ्या लाकड उभा करा, साडी घाला, तांब्या ठेवा आणि हार घाला असं नाही, तर ह्या प्रत्येक कृतीमागं स्नान, विधी, पूजा याची संपूर्ण माहिती द्यावी म्हणून एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात गुढीपाडव्याची महिमा, महत्त्व, तो कसा साजरा करावा. आणि त्यांनी बिझी शेड्यूल असताना जवळजवळ आज मंगळवार रात्रीचे 10:15 झालेले आहेत. एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिला. आम्ही आमच्या श्रोत्याचं भाग्य समजतो आणि महास्वामीजी प्रणाम. आपण आम्हाला गुढीपाडवाचं सर्वांगीण माहिती द्यावी अशी मी प्रार्थना करतो. आपली भारतीय संस्कृतीमध्ये नवीन वर्षाच्या आरंभ युगादीच्या शुभसंदर्भामध्ये, पाडव्याच्या शुभसंदर्भामध्ये चैत्र प्रतिपदाला प्रारंभ होत असतो. आणखी एक संस्कृत शब्द पंचांग शब्द आहे, ज्योतिषशास्त्र शब्द आहे, चांद्रमान युगादी. युगाचा आरंभाला युगाचा आदी असं शब्द, युगादी असं शब्द आहे. आपली देशाची संस्कृतीमध्ये विशिष्टतः हे आचरण अत्यंत महत्त्वाचे आहे. चैत्र प्रतिपदाला आपली नवीन वर्षाची आरंभ होत असतो. 365 दिवसाची संवत्सर आणि 60 संवत्सराची एक युग अंत होत असतो आणि ते 60 संवत्सर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रभवादी षष्ठी संवत्सर प्रारंभ होत असतात. आणि तादृश प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये ह्या वर्षी पराभव नाम संवत्सराची आरंभ शुभ काळामध्ये मराठवाडा नेता पत्रिकाचे संपादक आदरणीय बद्दर साहेबजी, आपले अत्यंत आत्मीय व्यक्ती, निरंतर समाजाला धार्मिक आणि वैज्ञानिक सामाजिक चिंतनाचे एक तळमळ असणारे व्यक्तिमत्व असलेला एक मराठवाडा नेता संपादक आपले बद्दर साहेबजी आहे. नेहमी आपल्याजवळ येत असतात आणि लोकाला नवीन नवीन दशा दिशा दाखविण्यासाठी आज आम्ही आधुनिक काळाची भरभराटमध्ये संपूर्ण पुरातन शास्त्र, विधी, विधान आणि आचरण आम्ही सोडत चाललेलं आहेत. हा प्रसंगामध्ये समाजाला याची जाणीवाची गरज आहे. लोक कशासाठी हे सोडत आहेत म्हणजे एकमेव कारण आहे, त्याची वैज्ञानिक ज्ञानाची अभाव असल्यामुळे, शास्त्राची परिपूर्ण ज्ञानाचं मार्गदर्शन नसल्यामुळे लोक ह्याच्यापासून थोडासा वंचित होत आहेत. तादृश परिस्थितीमध्ये चांद्रमान युगादीचं शुभसंदर्भामध्ये आज आम्ही त्याची आचरणाची प्रक्रिया आम्ही आरंभ करत आहोत. जेव्हा अमावास्या झाल्यानंतर चैत्र प्रतिपदा दिवशी पाडव्याची शुभारंभ होत असतात, नवीन वर्षाची शुभारंभ होत असतो. त्या प्रसंगामध्ये ब्राह्मी मुहूर्त म्हणजे जेव्हा सूर्य उदयाच्या अगोदर 3 घंटा, सूर्य उदय झाल्यानंतर 3 घंटापर्यंत हा पवित्र मुहूर्तमध्ये मंगल स्नान करायला पाहिजे. मंगल स्नान म्हणजे काय? तांब्याचा पाणीमध्ये, ताम्र धातूमध्ये असलेला पवित्र पाणी घेऊन रात्री त्याच्यामध्ये आम्रपाला म्हणजे आंब्याची पाला वगैरे त्याच्यामध्ये ठेवायचं आणि निंबाचा पाला ठेवायचं. तो औषधीयुक्त जलाना
आणि हळद त्याच्यामध्ये टाकायचं. हे मंगल जल झाले. मंगल म्हणजे रोगमुक्त. मंगल हा शब्द काय आहेत म्हणजे ते काही धार्मिक शब्द नव्हे. मंगल म्हणजे सशक्त, सदृढ आणि बलपूरित असं शब्द आहे. तादृश मंगलयुक्त जलाना स्नान करायचं आहे. पाणीनं स्नान करायचं जेव्हा त्याची अगोदर अभ्यंजन स्नान करायचं असतात. अंगाला हळद लावून घेऊन आई, बहीण किंवा मुली, पत्नी हे सर्व लोकांची हाताना अंगाला तेल लेपन करून आणि ते पाणी मस्तिष्कपासून पादपर्यंत ते पाणी टाकणे ह्याला मंगल स्नान असं शब्द म्हणतात. हा मंगल स्नानाची प्रसंगमध्ये आपली महाराष्ट्र प्रांतामध्ये एक वनस्पती भेटत असतात, पिसोळा. ते पिसोळा आपली पायाखाली ठेवून स्नान करत असताना वर्षभरामध्ये होणारे, आता ग्रीष्म ऋतू प्रारंभ होणार आहेत, वसंत झाल्यानंतर आणि ग्रीष्म ऋतू जेव्हा प्रारंभ होत असतात, उन्हाळ्याची प्रारंभ होत असतो, तेव्हा उन्हाची शाख बसू नये म्हणायचं एक आयुर्वेदिक परिकल्पना स्नानापासून आरंभ होत असतो. त्यासाठी तो पिसाळा एक इतकं सुंदर वनस्पती आहे. आपल्या देहामध्ये असलेला समस्त गरमीला ओढून घ्यायची शक्ती त्याच्यामध्ये आहे. तो वनस्पती आहे, हे औषधी आहेत. इतकं सुंदर मंगल स्नानाच्या माध्यमातून आपली जीवनाची आरंभ सूर्य उदयाचं अगोदर आणि सूर्य उदय झाल्यानंतर 3 घंट्याची आत मंगल स्नान झाल्यानंतर तेव्हा गुढे उभे करायचं आहे. गुढे उभे करायचं म्हणजे काय? ताम्राचे पात्र, तांबे घेऊन त्याला वस्त्र अलंकार आदी करून आणि वस्त्र अलंकार सोबत मल्लिका पुष्प, मोगराची फुलंच तिथं लावायला जात असतात. काय आहे तो मोगराचे फूल? आंब्याची पालाना, मोगराची फुलांना अलंकृत केलेला तो पुष्प काय असतात म्हणजे उष्ण सहन करायचा क्षमता आपल्या देहामध्ये देत असतात. म्हणून ते प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये गूळ ठेवतात आणि लिंबाचा रस वगैरे काढून ठेवलेला असतात. ते फूल वगैरे तिथं चढविलेला असतो. हे सर्व औषधीय प्रक्रिया आहे. आणि त्या दिवशी त्या सूर्यदैवताची, विष्णुदैवताची, शिवदैवताची उपासना ही तो कार्य आहे. त्यासाठी आपली छतवर देव म्हणजे आम्ही वरी असा हात करून नमस्कार करतो. त्यासाठी तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात सूर्यदेवाला प्रार्थना करतात. आणि तोच शिवमंत्र पण आहेत. भर्ग म्हणजे शिव पण आहे, तर सूर्य पण आहे. प्रार्थना करतात आपली बुद्धीला सशक्तता दे, सदृढता दे. सदृढता काय आहेत? निर्णयात्मक मनः बुद्धी. निर्णयात्मक देणारे जे मन परिपूर्ण, त्याला बुद्धी असं शब्द म्हणतात. सदृढ बुद्धी आपल्याला मिळावं म्हणून प्रथम दिवशी दैवत आराधना होत असतो. दैवत आराधना होत असताना त्या संदर्भामध्ये शास्त्रामध्ये एक वर्णित औषधी वनस्पती आहे. तेव्हा एक पेय देत असतात, पानीय पदार्थ देत असतात. तो पानीय पदार्थ काय आहेत म्हणजे नीम जे असतात, निमाची फुलं जे असतात त्याच्यातून निर्माण केलेला एक सुंदर औषधी तिथं निर्माण होत असतो. आणि शर्करा म्हणजे गूळ. शर्करा म्हणजे आता आम्ही साखर म्हणलालो. अगोदर आपल्या देशाची संस्कृतीमध्ये शर्करा हा शब्द काय आहे तर मधुर. मधुर देणारे पदार्थ काय होता? आपली जवळ गुळच होती. आणि गुळ आणि दुसरं आम्ल अंश. आम्ल म्हणजे काय? आम्र. आम्र म्हणजे आंब्याची छोटा छोटा तुकडा त्याच्यामध्ये टाकून जर आंब्यानं भेटत असेल, त्या प्रसंग शेतकरी असेल तर भेटतात, नसेल तर भेटत नाही. पण त्या प्रसंगामध्ये चिंच जे असतात त्याची आम्लांश किंवा लिंबूचा आम्लांश त्याच्यामध्ये टाकून ते पदार्थ वाटीभर पियाचं. कसं पियाचं? ते पिण्यासाठी मार्ग काय आहेत म्हणजे चांदीचं पात्रामध्ये
ते टाकून पिल्यानंतर वर्षभर रोग येत नाही. त्याला अर्क असं शब्द आहेत. अर्क म्हणजे त्याची सूक्ष्म शक्ती त्या चांदीपासून येत असतो. त्यासाठी पूर्वी काळामध्ये राजा महाराजांचे पान खायचा पानमध्ये चांदीचा अंश ठेवत होते. त्या पानाचा किंमत 1000 रुपये तेव्हाची काळातील. ते काय करत असतो म्हणजे आपले आरोग्य बनवित असतात. त्यासाठी सीधे साधे शेतकरी माऊली लोकांनी आपली जीवन सुंदर सदृढ करण्यासाठी सुंदर प्रक्रिया मातीच्या घडामध्ये किंवा श्रीमंत असेल संपन्न असेल चांदीच्या घडामध्ये नसेल तर भरणी म्हणायचं जे पद्धती येत असतात ते आपली हा लातूर भाषामध्ये प्रचलित असतात. ते चैनी मातीचं बनविलेला पदार्थ असतो. त्याच्यामध्ये हे सर्व बेऊ असा शब्द म्हणून आपली भागामध्ये आहेत. लिंबाचं रस किंवा लिंबोळी असं शब्द आहेत आणि त्या पदार्थ पिण्यासाठी 1 वाटीभर पाजवायचं प्रत्येकाने पेयाचं. एक सुंदर संस्कृती. हे सुंदर संस्कृतीच्या माध्यमातून आपले आरोग्य संरक्षण करायचं आणि सशक्त मन निर्माण करायचं. किंवा मन सशक्त निर्माण होतो, राष्ट्र सशक्त निर्माण होत असतात. व्यक्ती जर सशक्त नसेल तर राष्ट्र सशक्त होऊ शकत नाही म्हणायचं. एक सुंदर परिकल्पना वर्षाचे आरंभमध्ये प्रारंभ झालेला असतात. एतादृश कार्यक्रम आपली देशाची संस्कृतीमध्ये आहेत. तेव्हा क्षुत्पिपासां मलां यस्साम लक्ष्मीर्नाशयाम्यहं श्री सूक्तमध्ये सांगत असतात. क्षुत पिपासा म्हणजे अन्न काही आपल्याला काही कमी पडू नये, भूक पण मिठून टाकावं. देवीला प्रार्थना करत आहेत एक शेतकरी माणूस. हे व्यक्ती आपल्या देशाची संस्कृती कृषी संस्कृती आहेत, गोसंस्कृती आहेत. आपली सर्व जीवनाची आधार ही कृषी आहेत. त्यासाठी लक्ष्मी म्हणजे भूमातेला प्रार्थना करत आहेत. क्षुत म्हणजे भूक, पिपासा म्हणजे पाणीचा ताण लागणे, आपल्याला काही त्रास राहू नये, अन्न भरपूर आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून भगवंताला प्रार्थना करायचं. त्या पाडव्याच्या दिवशी शेतकरी करत असतात. म्हणजे लोका समस्ता सुखिनो भवंतु एक शब्दाची माध्यमातून हे सुंदर संस्कृती आपली देशाची संस्कृती तादृश गुढी उभे करायचा. छतवर जाऊन उभे करतात. म्हणजे सूर्यदेव पण प्रसन्न व्हायला पाहिजे, शिवदेव पण प्रसन्न व्हायला पाहिजे, विष्णुदेव पण प्रसन्न व्हायला पाहिजे. शिव आणि विष्णूचा भेद प्रश्न नाहीत. आपली हे छोटा मोठा विचार लोकांनी थोडासा भेद करत असतात, पण ते दुकानदारी आहे, त्याचा काही प्रश्न नाही. ते न भेद करता आपल्याला एकमेव देव आहे. एकम सत्विप्रा बहुधा वदंती. एकच देव आहे, तो बुद्धिजीवी लोक ज्ञानी लोक आपली शब्दानुप्रमाणे आव्हान करत असतात, बोलत असतात. तादृश देवाची आराधना करून आपली सुंदर जीवनाची आनंद घ्यायचं असतात. आणि प्रसाद रूपमध्ये लोकाला ते निंबाची रस आणि ते संपूर्ण त्या मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे ते गुलन. गुलन. ते जे शब्द आहेत विशिष्ट शब्द आहेत लातूर भागामध्ये किंवा मराठवाड्या भागामध्ये. ते शब्दाला आपली हे कर्नाटक भागामध्ये त्याला म्हणत असतात बेऊ. बेऊ म्हणजे हे निमाची फुलावून बनविलेला हे औषधी, हे अमृत. दुसरा शब्द काय आहे तो अमृत. आणि पौराणिक कथा पण आहे, ते सांगत बसायचं काही गरज नाही. त्या दिवशी समुद्र मंथनाची प्रसंगमध्ये विष बाहेर आले, ते देवाने पिले म्हणून आम्ही भक्त लोक पिऊ लागलो, असा एक परिकल्पना इथं देत असतात. पण ते काही असेल तरी पण इथं हा जगामध्ये तुमच्या आरोग्य सशक्त राहण्यासाठी हे औषधी आहे. आणि दुसरा अत्यंत उपासनाची व्यवस्थापनामध्ये त्या दिवशी बैलाचे पूजन होतं, नंदी पूजन होत असतात आणि गोपूजन होत असतं. नंदी पूजन करायचा उद्देश काय आहे म्हणजे नंदी भूमीवर चलत असताना जोरात जेव्हा श्वास सोडत असतो, त्याचे पाय जेव्हा दाबत असतात, त्या खुराची माध्यमातून एक मॅग्नेट निर्माण होत असतो. त्या मॅग्नेटपासून भूमी श्रीमंत होत असतात. त्याची श्वासोच्छ्वास माध्यमातून सहस्र बॅक्टेरिया
आणि मैक्रोब्स तिथं भूमीमध्ये पडत असतो, म्हणून भूमी श्रीमंत होत असतात आणि त्या जीवीला जीवनदान देत असतात. म्हणून त्या बैलाची पूर्व भाग म्हणजे तोंडाची भाग पूजन करतात. आणि गायची पृष्ठभाग म्हणजे गायची शेणामध्ये 36 कोटी दैवत असं शब्द आहेत. 36 प्रभेदाची औषधीय गुणधर्म असलेला बॅक्टेरिया, मायक्रोब, जीवाणू त्याच्यामध्ये ते शेणामध्ये असल्यामुळे त्या पृष्ठभागाला पूजन करत असतात. इतकं सुंदर संस्कृती आपल्या देशाची. हे अंधश्रद्धा नव्हे. आज पण इतकं मोठं आपल्या देशामध्ये विकास झाला विज्ञानाची. सीड्स डेव्हलपमेंट्समध्ये सीड्स सेव्हिंग टँक म्हणून बनवू लागले. बीज रक्षण करणारे व्यवस्थापनामध्ये 1-2 वर्ष गेल्यानंतर तो बी वाया जातो. पूर्वी काळामध्ये आपली भागात लातूर भागामध्ये गुम्मी म्हणायचे एक शब्द होता. ते ग्रामीण भाषेचे शब्द म्हणजे ते लाकडाची रचना केलेला त्याच्यामध्ये बी ठेवायचं, म्हणजे त्याला शेण लेपन माती लेपन करून ते अंगणात ठेवत होते. त्याच्यामध्ये लिंबाचा पाला, त्याच्यावर राख, हे भस्म आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये बी टाकायचा. नंतर असं ठेवत ठेवत गेल्यानंतर वरी माती लावून लेपन करून 15 दिवसाला एकदा त्याला सारणी करत जर असेल, शेणाची पतडा टाकत असेल, ते 10 वर्ष गेले तरी पण बी नष्ट नाही होत होते. इतकं सुंदर जीवाणू शक्ती ते गायचं शेणमध्ये आहेत, बैलाची श्वासोच्छ्वास आणि खुरामध्ये आहेत. पूर्वी काळामध्ये बैलाची जे शिंग मेल्यानंतर जे बैल असतात ते बैलाचे शिंग ते पेरणीचं जे हे असतात ते तिप्पण असतात किंवा हातात घेऊन पेरणारे बुक्का असा शब्द आहेत ते शेतकऱ्यांचे. त्याची खाली लावायचं, त्याच्यातून पडलेला बी जेव्हा ते शिंगातून जे पडलेला बी त्याला मॅग्नेट ट्रीटमेंट असं होतो. आज मॅग्नेट ट्रीटमेंट करून सशक्तता बीला बनवू लागले. ते बैलाची शिंगामध्ये होते. इतकं बैल संस्कृती, कृषी संस्कृती, गाय संस्कृती आपली देशाची संस्कृती होता. त्या दिवशी गुढीपाडवाच्या दिवशी आपल्या आधार म्हणजे बैल आहेत, नंदी आहे, बैल म्हणण्यापेक्षा नंदी म्हणायचं, नंदी आहे, गाय आहेत. म्हणून गाय पण आपली गायत्री दैवत म्हणून त्याला स्वीकार केलेला, नंदीला शिवाचा वाहन म्हणून स्वीकार केलेला हा सुंदर संस्कृती आपली देशाची संस्कृती आहे. तादृश सुंदर प्रक्रिया आपली देशाची संस्कृतीमध्ये आचरण अंधश्रद्धा नव्हे, अंधानुकरण नव्हे, हे विज्ञान आधारित केलेला लोकांनी फार सुंदर त्याची आराधना केलेला आहे. आणि वस्त्र आभूषणामध्ये पण आपली देशाची संस्कृतीमध्ये फार महत्त्व दिलेलं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी जे चढवायचं असतात त्या ठिकाणी खाली पदर असलेला, धडी असलेला, धडी म्हणायचा शब्द मराठवाडा शब्द आहे. धडी म्हणजे ते संपूर्ण एकदम सुंदर त्याची जे पदर जे असतात शेवट ते फार सुंदर राहायला पाहिजे. आणि तादृश पदरमध्ये दैवताची आवास असतो. त्यासाठी पदर असलेला, धडी असलेला आणि तादृश धोती पुरुष नेसायला पाहिजे आणि तादृश साडी माय लोकांनी नेसायला पाहिजे. नेसून पूजा केल्यानंतर दैवत प्रसन्न होतो म्हणायचा एक सुंदर प्रक्रिया आपल्या देशामध्ये होता. तादृश संस्कृतीचा आणि आपली जीवनाची आरोग्य आणि आयुष्य, जीवनाची संस्कार आणि संस्कृतीचं संरक्षण पर्व ही युगादी आणि युगाचा आरंभ, वर्षाची आरंभ तोच युगादी असा शब्द आहे. आणि तादृश प्रसंगामध्ये पंचांग दर्शन होत असतं. पंचांग म्हणजे काय? तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, त्याला पंचांग असं शब्द आहेत. आजची पिढीमध्ये पुष्कळोक पंचांगाबद्दल तेवढा दीर्घ माहिती नाही. पंचांग फार मोठी गणितशास्त्र आहे आणि त्या तिथी नक्षत्रवर रामनवमी आणि हा तिथी
हा तिथीवर हा नक्षत्र होता, हा नक्षत्रावर रामाचा जन्म झाले असं पाहिलेलं जे आम्ही दिसत असतो, त्याच्यावर आज पण किती आयुष्य आहे, किती वर्ष झालेलं आहे ते पंचांगाची ह्याच्यावरून आम्ही जाणू शकतो, कॅलेंडराची ह्याच्यामधून आम्ही चक्करमध्ये कधीही आम्ही जाणू शकत नाही. त्याच्यामध्ये फार मोठी गणित आहेत, विज्ञान आहेत. आज पण पंचांग सांगतात हे ग्रहण इतकं वर्ष अगोदर झालेलं होतं, ह्या वर्षी झालेलं आहे, पुढे एवढं वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष नंतर हे ग्रहण येणार आहेत. म्हणून सायंटिस्ट लोक सांगू लागले ना, ते कशामुळे, म्हणजे हे नक्षत्र पंचांग आधारित. तादृश पंचांग पाहणे म्हणजे काय आहेत, म्हणजे 27 नक्षत्र, आम्ही एक नक्षत्रामध्ये जन्मलेलं आहोत आणि ते 12 राशीमध्ये विभाजन झालेलं आहेत. कोणत्या राशीमध्ये काय ग्रहाची गती असतात, त्या गती अनुसार आपली जीवनाची प्रक्रिया चालत असतात. म्हणून त्या गती आधारित आपल्याला मार्गदर्शन देणारे, मार्गसूची देणारे काय आहेत, म्हणजे हे पंचांग आहे. तुम्ही म्हणत असेल हे काय अंधश्रद्धा आहेत. पंचांग आधारावरही आज ही प्रकृती चालतो. पौर्णिमा आल्यानंतर समुद्रामध्ये ते लाट येत असतात, लाटच म्हणतात, भरती, भरती येत असतात. आणि अमावास्या झाल्यानंतर खाली होत असतो, ओहोटी होत असतात. म्हणजे इतकं प्रकृतीमध्ये इतकं नियम आहेत. आणखी एक छोटासा सूक्ष्मरित्या जर पाहायचं असेल, कृतिका नक्षत्रामध्ये आपले बोर वाळून जातो, विहीर वाळून जातो. पाऊस न पडलेला असेल तरी पण मृगा नक्षत्र आल्यानंतर पुन्हा बोरला थोडा तरी पाणी येत असतात. म्हणजे नक्षत्र आधारावर पण हे पृथ्वी व्यवहार होत असतो म्हणायचा. एक सुंदर संस्कृती. तादृश पंचांग पाहण्यामध्ये आपली जीवनाची एक सुंदर विशिष्ट परिकल्पना शास्त्र सांगत असतात. पंचांगण आपल्याला काय होत असतो, म्हणजे संपत्ती भेटत असतात. आणि दुसरा दीर्घायुष्य, आणि तिसरा पापनाश, आणि आरोग्य सिद्धी, नंतर विजय. 5 लक्षण तिथं शास्त्रकारांनी उपदेश केलेला आहे. हे कसं शक्य आहेत, म्हणजे शास्यते इति शास्त्र. आपल्या देशामध्ये शास्त्र आधारित आपल्याला शासन होतं. तो शासनवरून आपली प्रक्रिया चालत होते आणि त्याच्यावर आपली बुद्धी, मनस्थिती सर्व चालत असतात. तादृश सुंदर संस्कृती व्यवहार करत असताना पंचांग पाहायचं आहेत. पुष्कळ लोक म्हणतात काय पंचांग पाहिलं तर व्यवहार चालतात का? 100% चालतात. पंचांगावरच आपली आहेत. 28 नक्षत्रामध्ये आम्ही कोणचं नक्षत्रामध्ये आहोत ते महत्त्वाचे आहेत. त्या नक्षत्रावर चलत असताना ग्रहगती कुठं आहे. जेव्हा सूर्य फिरत असताना आम्ही सावलीला आहोत का उभ्या उन्हामध्ये आहोत, ते त्या ऊन कसं फिरत असतात त्याच्यावर आपली चलनवलनवर असतात. तसेही सूर्य कसं असतो त्याच्यावर आपली बुद्धी प्रक्रिया पण चालत असतात. एकदम थंडीमध्ये आमची बुद्धी चालू शकतात का? बुद्धी जर चालत नसेल, व्यवहार कसं चालतो? त्यासाठी पंचांग काय मार्गदर्शन देत असतात. तुमच्या नक्षत्रामध्ये हे असल्यामुळे ह्या समयामध्ये, हे तिथीमध्ये, हे नक्षत्रामध्ये बुद्धीला प्रखर शक्ती देणारे सूर्य आणि चंद्र येत असतात. तेव्हा तुम्ही आरंभ करा. जेव्हा बुद्धी प्रखर असल्यावेळी व्यवहार चालू केला तर यशस्वी होतो. बुद्धिशून्य असल्यावेळी मला व्यापारात जमणं गेले म्हणून तुम्ही बसल्यावेळी तुमच्या हातात भांडवल असून बी शून्य होत असतात. त्यासाठी यशासाठी हे पंचांगाची एक फार सुंदर प्रक्रिया आपल्या देशामध्ये होतं. हे अंधश्रद्धा नव्हे, हे विज्ञान आहे. तादृश विज्ञानाची एक आरंभाचे दिवस म्हणजे काय आहेत? गुढीपाडवा, युगादी, युगाचा आरंभ, संवत्सराची आरंभ, असं एक सुंदर प्रक्रिया आपली देशाची प्रक्रिया आहे. तादृश सुंदर प्रक्रियामध्ये आम्ही सर्व इथं बसलेला आहोत. आणि आज महत्त्वाचे चिंतन आपले बद्र साहेबांनी म्हणले. युगादीचं महत्त्व सांगा गुरु महाराज म्हणल्यानंतर त्यांचे अत्यंत प्रेम आणि
त्यांनी खूप बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आहेत, आम्ही पण तसेही होतो. पण योगायोग आज, आणि आज जर चुकला, युगादी पुरा निघून जात असतात, त्याच्या अगोदर हे सर्व लोकांनी औषधाची लाभ घ्यावा, नीम पुष्पाची लाभ घ्यावे, आम्रफलाची लाभ घ्यावे. हे सर्व आरोग्य व्यवस्थित संपन्न व्हा. त्यासाठी जीवेम शरदशतम, पश्येम शरदशतम, शृणेम शरदशतम, दीर्घमायुः असं अपेक्षा करत असतात. मी आपल्याला 100 वर्ष कानानं ऐकायचं आहे, डोळ्यांना पाहायचं आहेत आणि आनंदानं जगायचं आहे आणि दीर्घायुष्य होऊन आपल्याला जगायचं आहे. ते जगण्यासाठी गुढीपाडवा अंधश्रद्धा म्हणून आमचे वडील केले म्हणून तुम्ही करू नका. आता त्याची जाणीव झालं, अनन्य भक्तिपूर्वक करा. आणि काही लोक विचार करतात आमची घरात गुढी चढवायचं पद्धती नाही महाराज, आम्ही चढवा का नको. सर्वाला चढवायचा अधिकार आहे. कधीतरी काहीतरी झालेलं असेल ते काही प्रश्न नाही, आणि देवता आराधना करण्यासाठी ते काही प्रश्न नाही. आणि निमरस जे पियचं आहेत त्याला आम्लंश जे म्हणत असतात, ते सर्वांनी ते प्रसाद म्हणून देवाला अर्पण करून प्रसाद घ्यायचा आहेत. आणि आई वडील गुरु लोकांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे, आणि आई वडील लोकांची हातामध्ये दक्षिणा देणे हे पण महत्त्वाचे आहे. जे आजची पिढी त्याला आई वडील मागायचा प्रसंग राहू नये. आई वडील मागायचा प्रसंग राहिले तर तुमच्या संपत्ती नष्ट निश्चित होणार आहे म्हणून समजून घ्यायचं. आई न मागता त्यांच्या हातामध्ये संपत्ती देणे. खरे तरी आईचा हातात पैसा देऊन आणि आईच्या हातातून घेऊन पत्नीचा हातात द्यायला लावून पत्नीच्या हातातून आम्ही घेऊन खर्च करावा. हे विज्ञान आहेत, मायक्रो इकॉनॉमी सिस्टम. आईला पण आपली मुलाची संपत्ती माहीत राहायला पाहिजे आणि तो पत्नीला पण माहीत राहायला पाहिजे. जेव्हा अर्थव्यवस्थापना बिघडत नाही, ते आपली युगादीचा पाडवा उपदेश देत असतात. तुम्ही आई आणि वडिलाला अगोदर पैसा द्या, त्यांच्या हातातून तू घे, तू घेऊन जर जीवन जगला तुला पैसाची कमी पडत नाही. हे परस्पर विश्वास झाला. कुठं आई वडील आणि मुला सोना त्याच्यावर परस्पर विश्वास असेल त्या घरात कधीही दरिद्री येत नाही. तादृश सुंदर आचरण ही युगादीचा संदेश आहे. त्यासाठी सर्वांनी प्रेमाने राहा. मुली जर असेल, मुली किंवा बहीण जर असेल, त्या लोकाला लक्ष्मी म्हणून स्वीकार करा, त्यांना अनन्य गौरव द्या आणि त्यांना सन्मान करा, सत्कार करा. एवढा शब्द सांगत गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत पराभव नाम संवत्सराची शुभकामना मी देत आहोत. भगवंताने तुम्हाला आयुष्य, आरोग्य, संपदा आणि बुद्धी, शक्ती, सर्व शक्ती दे आणि सौख्य दे. एवढा शब्द सांगत सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. म्हणून मी माझा शब्दाला विराम देत आहोत. ओम शांती शांती शांती. परमपूज्य राजेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी गुढीपाडवा, त्याचं महत्त्व, वैज्ञानिक महत्त्व, कशी आंघोळ करावी, पूजा कशी करावी, गुढी कशी उभा करावी, गोमातेचं वर्षभाचं महत्त्व, आई लक्ष्मी, या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला मुलाखत दिली. असंच प्रेम मराठवाडा नेता आणि या लोकशाहीवर, संसदेवर राहावं अशीच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि ऋण व्यक्त करतो. ओम शांती.